नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, खाजगी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, आता खाजगी कर्मचाऱ्यांना करावे लागणार 10 तास काम, राज्य सरकाराकडून कायद्यातील बदलांना मंजुरी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आले हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, आंध्र प्रदेश सरकारने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। आता त्यांना दररोज 10 तास काम करावे लागणार आहे। यापूर्वी कामाचे तास 9 तास होते। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असली तरी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार आता आंध्र प्रदेशातील खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना दररोज 10 तास काम करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। यापूर्वी आंध्र प्रदेशात कामाचे 9 तास अनिवार्य होते, परंतु आता राज्य सरकारने कामकाजाच्या वेळेत मोठा बदल करून कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा मोठा झटका दिला आहे। तसेच महिला कर्मचाऱ्यांनाही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याच्या दृष्टीने नियमामध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। आंध्र प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका केली जात आहे। मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील उद्योग आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे। आंध्र प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। भविष्यात देशातील अन्य राज्यांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या निर्णयाला आंध्र प्रदेशातील कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला आहे। कामकाजाच्या दिवसात रोज 10 तासाच्या शिफ्टमुळे कर्मचाऱ्यांवरील शारीरिक आणि मानसिक ताण वाढेल। काही कंपन्या या नियमाचा गैरफायदा घेऊन कर्मचाऱ्यांकडून 12 तास काम करून घेतील, असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे। आंध्र प्रदेश सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता ऑफिसमधील ब्रेकच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत। आधीच्या नियमानुसार 5 तासांच्या सलग कामानंतर 1 तासाचा ब्रेक मिळायचा, मात्र आता सलग 5 तास काम केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना ब्रेक मिळेल। याशिवाय ओव्हरटाईमच्या मर्यादेतही मोठा बदल करण्यात आला आहे। यापूर्वी महिन्याला एखाद्या कर्मचाऱ्यांकडून 75 तास ओव्हरटाईम करून घेता येत होता, मात्र आता ओव्हरटाईमची ही मर्यादा 144 तास करण्यात आली आहे। कामगार कायद्यातील हे बदल खूप महत्त्वाचे मानले जात आहेत। यामुळे अनेक नवीन वाद आणि प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत आंध्र प्रदेशात महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी नव्हती, मात्र आता चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने हा नियम शिथिल केला आहे। त्यामुळे आता खाजगी कंपन्यांना महिलांना रात्रीच्या वेळी कामाला बोलावणे सोपे झाले आहे। मात्र नाईट शिफ्टमध्ये महिला कर्मचाऱ्यांना परवानगी, वाहतूक आणि त्यांची सुरक्षा या सगळ्याची काळजी घ्यावी लागणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।